पंचायतसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार साहेब श्री भाऊसाहेब आमदारे यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक केली. त्यानंतर माजी मुख्य अधिकारी मनोज पष्टे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नायब तहसीलदार श्री रणजित शिराळकर साहेब यांची अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जी अधिसूचना आयोगाने प्रसिद्ध केली त्यानुसार आपल्या कलेक्टर मॅडम यांनी आजच वाडा नगर पंचायतसाठी डिटेल प्रोग्राम आज डिक्लेअर केलेला आहे, जो 2 पेपरमध्ये आज पब्लिश झालेला आहे. त्याची एक थोडक्यात माहिती देतो. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी 10/11 ते 17/11 अशी मुदत देण्यात आलेली आहे. यामध्ये 16 तारखेला रविवार आहे, त्या दिवशी फक्त नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्र सर्व हे ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहेत. ते भरून त्याची कॉपी तहसीलदार साहेब यांचे दालन जे आहे तहसीलदार वाडा तिथेच आपलं निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय असणार आहे. त्यांच्या इथे ते विहित वेळेत म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सादर करायचं आहे. हा झाला नामनिर्देशनचा प्रकार. त्याच्यानंतर नामनिर्देशनची छाननी ही दिनांक 18/11/2025 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आलेली आहे. पंचायत समितीचे जे सभागृह आहे तिथे ती केली जाईल. त्यानंतर नामनिर्देशन मागे घेण्याची जी मुदत आहे ती 19/11 ते 21/11. जिथे अपील नाही तिथे, पण ज्या ठिकाणी अपील असेल म्हणजे कोणी कोर्टात गेलं असेल काय असेल तर त्याच्यात 21 ते 25 ही अंतिम मुदत आहे नामनिर्देशन मागे घेण्यासाठी. आणि लास्ट म्हणजे 25 तारीख लास्ट आहे नामनिर्देशन मागे घेण्यासाठी. अपील जर झालं नाही तर 21 तारीख, अपील जर झालं तर 25 तारीख, फक्त जिथे अपील होईल त्याच प्रभागासाठी. त्यानंतर 26 तारखेला 26/11ला आपलं जे चिन्ह वाटप आहे त्याचा प्रोग्राम होईल पंचायत समिती सभागृहातच होईल 26/11ला सकाळी 11 वाजता. त्यानंतर मतदानाची जर वेळ आली तर ते मतदान होईल 2/12/2025 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. 5:30 वाजेपर्यंत जी लोक लाईनीत असतील त्या सगळ्यांचं मतदान करून घेण्यात येईल. 3 तारखेला सकाळी 10 वाजता याबाबतची मतमोजणीचा जो कार्यक्रम आहे तो होईल. त्याचं सभागृह ठिकाण असणार आहे पंचायत समिती प्रशिक्षण केंद्र. सगळ्या गोष्टी ह्या 2च ठिकाणी होणार आहेत, एक तहसील कार्यालय वाडा आणि प्रशिक्षण केंद्र याचं पंचायत समितीचं. या 2च ठिकाणी हे सगळे प्रोग्राम होणार आहेत. आज जे बोलवलंय ते ह्याच मेन उद्देश हा आहे का हे तुम्हाला एक सांगावं. त्यानंतर आदर्श आचारसंहिता जी लागू करण्यात आलेली आहे आयोगाने, तिची एक पुस्तक पण आपल्याला आलेलं आहे 4 नोव्हेंबर 2025 जे आयोगाकडून आलेलं आहे. त्याच्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, कसं करावं काय करावं. आज तुम्हाला याची एक कॉपी प्रत्येक पक्षाच्या लोकांना मी देतो. याबाबतचे सगळे निर्णय जे काही शासनाकडून आपल्याला वेळोवेळी प्राप्त होतात ते आपण सर्व वाड्यातील जे पदाधिकारी आहेत त्यांना व्हॉट्सअपद्वारे, कारण आजकाल व्हॉट्सअपच सर्वात फास्ट मीडियम आहे पोचण्याचं, त्याच्याद्वारे तर आपण पोचवतो सगळ्या गोष्टी आणि तेच ह्या कार्यालयाकडून कंटिन्यू होत राहील. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की आपण जे मतदान घेणार आहोत 17 प्रभागांचं, तर त्याच्यासाठी आपण 17 केंद्र निवडलेली आहेत. मागील जे 2017 जे इलेक्शन झालं त्याचप्रमाणे केंद्र फक्त 2 केंद्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर मी तुम्हाला एकदा ती केंद्र वाईज पण वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 1 याचं केंद्र असणार आहे जिल्हा परिषद काठोडपाडा, खोली क्रमांक 1. इथे पुरुष मतदार असणार आहे 448, स्त्री मतदार असणार आहे 484, असे टोटल 932 मतदार आहेत. प्रभाग क्रमांक 2 याच्यासाठी केंद्र असणारे जिल्हा परिषद तळ्याचा पाडा, खोली क्रमांक 2. पुरुष मतदार असणारे 331, स्त्री मतदार असणारे 347, टोटल असणारे 678. प्रभाग क्रमांक 3 अंगणवाडी दगडीशाळा, खोली क्रमांक 1. मतदार पुरुष मतदार असणारे 484, स्त्री मतदार असणारे 515, टोटल असणारे 999. प्रभाग क्रमांक 4 जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1, खोली क्रमांक 1. पुरुष मतदार असणारे 425, स्त्री मतदार असणारे 443, टोटल मतदार असणारे 868. प्रभाग क्रमांक 5 अंगणवाडी दगडीशाळा, खोली क्रमांक 2. पुरुष मतदार असणारे 397, स्त्री मतदार असणारे 464, एकूण मतदार असणारे 868. प्रभाग क्रमांक 6 अंगणवाडी गणेश मैदान, खोली क्रमांक 1.
पुरुष मतदार असणारे 360, स्त्री मतदार असणारे 371, एकूण मतदार असणारे 731. प्रभाग क्रमांक 7 जिल्हा परिषद उर्दू माध्यम खोली क्रमांक 1, पुरुष मतदार असणारे 393, स्त्री मतदार असणारे 425, एकूण मतदार असणारे 818. प्रभाग क्रमांक 8 जिल्हा परिषद काथोडपाडा खोली क्रमांक 2, पुरुष मतदार असणारे 382, स्त्री मतदार असणारे 400, टोटल असणारे 782. प्रभाग क्रमांक 9 जिल्हा परिषद उर्दू माध्यमची खोली क्रमांक 2, पुरुष मतदार असणारे 398, स्त्री मतदार असणारे 417, एकूण असणारे 815. प्रभाग क्रमांक 10 जिल्हा परिषद उर्दू माध्यमची खोली क्रमांक 3, पुरुष मतदार असणारे 528, स्त्री मतदार असणारे 498, एकूण असणारे 1026. प्रभाग क्रमांक 11 जिल्हा परिषद खोली क्रमांक 1, शाळा क्रमांक 1 खोली क्रमांक 2, पुरुष मतदार असणारे 244, स्त्री मतदार असणारे 228, एकूण मतदार असणारे 472. प्रभाग क्रमांक 12 जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 खोली क्रमांक 3, पुरुष मतदार असणारे 284, स्त्री मतदार असणारे 322, एकूण असणारे 606. प्रभाग क्रमांक 13 अंगणवाडी गणेश मैदान खोली क्रमांक 2, पुरुष मतदार असणारे 294, स्त्री मतदार असणारे 267, एकूण मतदार असणारे 561. प्रभाग क्रमांक 14 दुय्यम निबंधक कार्यालय वाडा, पुरुष मतदार असणारे 254, स्त्री मतदार असणारे 266, एकूण असणारे 520. प्रभाग क्रमांक 15 जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 खोली क्रमांक 4, पुरुष मतदार असणारे 221, स्त्री मतदार असणारे 232, एकूण असणारे 463. प्रभाग क्रमांक 16 जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 खोली क्रमांक 5, पुरुष मतदार असणारे 500, स्त्री मतदार असणारे 449, एकूण असणारे 949. प्रभाग क्रमांक 17 जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 खोली क्रमांक 6, पुरुष मतदार असणारे 426, स्त्री मतदार असणारे 389, एकूण मतदार असणारे 812. अशा प्रकारे आपण 17 प्रभागासाठी निवडणूक घेणार आहोत आणि नगराध्यक्षाचं जे हे असेल ते त्याच्यासाठी टोटल पुरुष मतदार आहेत 6376 आणि स्त्री मतदार असणार आहेत 6517. असे आपले टोटल मतदार 12893 आहेत. आपण याची अंतिम केंद्रवाईज यादी प्रसिद्ध केलेली आहे. उद्याच्या दिवशी आता जी तुम्हाला मी केंद्र सांगितली त्या केंद्रवाईज मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल आयोगाच्या निर्देशानुसार. आता हे 12893 जे टोटल मतदार आहेत यामध्ये आयोगाकडून जी यादी प्राप्त झाली त्याच्यातच तुम्ही जी बघितली असेल तर तुम्हाला काही ठिकाणी दुबार नाव आहेत आणि तिथे डबल स्टार पण प्रिंट केलेलं आहे. तर ती संख्या जवळजवळ 397 आहे. अख्ख्या याच्यात 397 जी नावं आहेत ती डबल आलेली आहेत. त्याबद्दल आयोगाने जे डायरेक्शन दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण आता त्याच्यात आमच्याकडून एक व्यक्तीचे आपण आणि फॉर्म ए आणि फॉर्म बी 2 प्रकार आहेत. एक फॉर्म ए हा मतदाराने आत्ता भरून देऊ शकतो निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत आणि त्याच्यात तो डिक्लेअर करतो का मी नक्की कुठे वोटिंग करणार आहे. आणि फॉर्म बी हा मतदानाच्या दिवशी त्याच्याकडून भरून घेतला जाईल. तर ते तुम्ही भरून घ्या. याची दोन्ही कॉपी ह्या केंद्रावरती उपलब्ध असते त्यामुळे तिथे ते चेक केलं जाईल. आणि जेव्हा स्टार असेल तेव्हा आमचा जो पोलिंग ऑफिसर आहे तो त्याची चौकशी प्रॉपर करेल का हे नाव डबल आलंय पण कुठे आलंय काय आलंय हे सगळं बघितलं जाईल. तशी आधी आम्ही त्याला दिली जाईल वेगळी परत सेपरेट. याच्यामध्ये मयत मतदार पण आहेत. हा याच्यात मयत मतदार पण आहेत. त्याची पण आपण लिस्ट आउट करायला घेतलेली आहे. याच्यात अपंग मतदार पण आहेत. तर आपण प्रत्येक केंद्रावरती अपंगांच्यासाठी पण सोयी सुविधा ठेवणार आहोत. आमची व्हीलचेअर असेल, आमचा एक हेल्पर असेल त्यांच्यासाठी त्यांना आतमध्ये नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केंद्रावर करणं गरजेचं आहे. 398 काय तुम्ही सांगितलं त्यामध्ये 397 असू शकतात. त्याच्यामध्ये आम्हाला लिस्ट मिळेल का ती 397? हो तीही पब्लिश करतोय लिस्ट मिळेल ना. आम्हाला शोधायला लागणार. तुमची जी यादी दिली ना त्याच्यात ऑलरेडी डबल स्टार केलेलेच ते शोधू शकतो आम्ही पण तुम्ही द्याल तर आम्हाला शोधायचा वेळ वाचेल. चालेल ती पब्लिश करू सरांच्या मान्यतेने उद्या तुम्हाला ती भेटली. आपण प्रत्येक केंद्रावरती सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देतोय. मंडप व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल. एक आयोगाने का नवीन सांगितलेले का लॉकर द्यावं. आता ते आता एवढ्या ठिकाणी कसं उपलब्ध करता येईल त्याच्यावर मोबाईल लॉकरसाठी. पण शक्यतो तुम्ही तुमच्या जेव्हा मतदारांना आहेत त्यांना जागरूक करा का शक्यतो मोबाईल आणूच नाही. आणला तरी तिथे आपण सोय करतोय पण कसं असतं मोबाईल ठेवला त्याला काय झालं तर त्या गोष्टी पण आहेत पुढच्या
आणि एवढ्या आता इमिजिएट आता 17 लॉकर ठिकाणी 17 लॉकर तर नाही उपलब्ध होऊ शकत, तरी आपण त्यात प्रयत्न करतोय, त्याची आपण सुविधा करू. हे जे 17 केंद्र आहेत याच्यापैकी एक केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र असणार आहे. म्हणजे कन्सेप्ट अशी आहे का जिथे सर्वात जास्त महिला वोटर आहेत असं एक केंद्र आपण गुलाबी केंद्र बनवणार. तिथे सगळे ऑफिसर आणि लेडी पोलीस ऑफिसर ही सुद्धा ही लेडीजच असेल. तर त्याच्यातलंही आपण आता त्याच्यात डिक्लेरेशन थोड्या दिवसात केलं जाईल का कुठलं केंद्र ते आपण करतो. संख्या असेल महिलांची कुठे सर्वात आता वाचलं नाही बरं, आपल्याकडे एक जर बघितलं ना तर पुरुष मतदारापेक्षा स्त्री मतदारच जास्त आहे. Subscribe for more content.